राज्यात दुष्काळ, देशात आर्थिक मंदी आणि पृथ्वीचा विनाश ही भयानक भविष्यवाणी आहे भेंडवळच्या घटमांडणीची. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 20 एप्रिल 2026च्या पहाटे भेंडवळच्या या ऐतिहासिक घटमांडणीचा उलगडा झाला. गेल्या 350 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या या भाकिताची प्रतीक्षा केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश करत होता. कारण आजवर या भविष्यवाणी 99% खऱ्या ठरल्या आहेत. पण आज पहाटे सूर्योदयाच्या वेळी जेव्हा या घटमांडणीचा निष्कर्ष जाहीर झाला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण गेल्या 50 वर्षात जी गोष्ट घडली नव्हती ती आज घडली आहे. जिथे मातीचा घडा, 18 प्रकारची धान्ये, पुरी आणि करंजी रात्रभर निसर्गाच्या हवाली ठेवली जातात, तिथे आज असा बदल झालाय की ज्यामुळे भारतच नाही तर संपूर्ण जग हादरलं आहे. संकट केवळ शेतीपुरतं मर्यादित नाही तर पृथ्वीच्या विनाशाचे संकेत यातून मिळाले आहेत. कारण पृथ्वीचं प्रतिनिधित्व करणारी एक महत्त्वाची वस्तूच घटावरून गायब झालीये. मग पावसाचं काय? राजकारणात कोणता भूकंप येणार? आणि पृथ्वीवर नेमकं कसलं संकट येणार? चला जाणून घेऊया या भविष्यवाणीचा संपूर्ण सविस्तर आणि थरारक रिपोर्ट. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026च्या पहाटे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या सुप्रसिद्ध 350 वर्ष जुन्या परंपरा असणाऱ्या घटमांडणीची भविष्यवाणी जाहीर झाली. भविष्यवाणी दरवर्षी केली जाते, पण यावर्षी 5 भविष्यवाण्या करण्यात आल्या. पहिली भविष्यवाणी ही देशाच्या राजकारणाविषयी होती. ती ऐकून देशाला पहिला धक्का बसला होता. दुसरी भविष्यवाणी ही अर्थव्यवस्थेच्या बाबतीत होती. तिसरी भविष्यवाणी शेतकऱ्यांच्या पीक पाण्याविषयी होती. तर चौथी भविष्यवाणी ही पावसासंदर्भातली होती. पावसाची भविष्यवाणी ही इतकी भयानक आहे की जी पाहताच अक्षरशः तिथे उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि 5वी भविष्यवाणी ही जगाच्या संदर्भात होती. फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगाचा विनाश होणार आहे. ही भविष्यवाणी ऐकून फक्त देशच नाही तर संपूर्ण जग हादरलं आहे. गेल्या 350 वर्षांत केली नव्हती इतकी भयानक भविष्यवाणी यावेळेस केलीये. ही परंपरा खूप जुनी आहे. आता आजची भविष्यवाणी जाणून घेण्याआधी आपल्याला एक दिवस मागे जावं लागेल. तो दिवस आहे अक्षय तृतीयेचा. 9 एप्रिल रोजी हा घट भेंडवळमध्ये एका शेतात ठेवला जातो. हा घट म्हणजे एक मातीचं भांडं असतं, मातीचा मटका जो तिथे ठेवला जातो आणि त्याच्या आसपास काही वस्तू ठेवल्या जातात. आता हे पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज करत असतात. ती भविष्यवाणी कशी केली जाते आणि त्या 5 भविष्यवाण्या काय? पाऊस, अर्थव्यवस्था, देशाची सुरक्षा आणि शेतकऱ्यांचं भविष्य यावर कसं ठरतं याच्यासाठी आपल्याला ती प्रक्रिया जाणून घ्यावी लागेल. जेव्हा अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज गावाबाहेरच्या एका ठराविक शेतात 7 फूट व्यासाचा एक गोलाकार घट मांडतात. मध्यभागी 1 फूट खोल खड्डा खणून त्यात 4 मातीची ढेकळे ठेवली जातात, जी पावसाच्या 4 महिन्यांचे प्रतीक असतात. या ढेकळांवर पाण्याची एक मातीची घागर, गडू ठेवली जाते. या घागरीवर एक मोठी खापर ठेवून त्यावर पुरणपोळी, पुरी, करंजी, भजी, सांडगे, कुरडई आणि पापड यांसारखे खाद्यपदार्थ नैवेद्य म्हणून रचले जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटाच्या भोवती 18 प्रकारची धान्ये अत्यंत शिस्तीत गोलाकार रचली जातात. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरीपासून ते जवस, करडी, तीळ आणि मसुरापर्यंतची धान्ये असतात. घटाच्या अगदी मध्यभागी पानविडा आणि सुपारी ठेवली जाते, जी देशाच्या राजाचे, पंतप्रधानाचे प्रतीक मानली जाते. रात्रभर हा घट निसर्गाच्या सान्निध्यात उघड्यावर असतो. वाऱ्याचा वेग, प्राण्यांची हालचाल आणि वातावरणातील बदलांमुळे या धान्यांच्या रचनेत किंवा खाद्यपदार्थात जे बदल होतात त्याचं पहाटे सूक्ष्म निरीक्षण करून वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं. आता सोमवारी 20 एप्रिलच्या सकाळी पहाटेच्या 4 वाजता ही भविष्यवाणी केली जाते, जी तिथे रात्रभर ठेवलेल्या घटाचे निरीक्षण करून वर्तवली जाते. आता आज पहाटे भेंडवळच्या शिवारामध्ये अजूनही काळोखाचं साम्राज्य होतं, पण वातावरणात एक अनामिक भीती आणि उत्सुकता दाटून आली होती. हजारो शेतकऱ्यांचे डोळे चंद्रभान महाराजांच्या त्या शेताकडे लागले होते. वाऱ्याची एक झुळूक अंगाला स्पर्श करून जात होती, पण कोणालाही थंडी वाजत नव्हती. प्रत्येकाच्या मनात एकच धगधग होती, यंदा माझं नशीब काय सांगणार?
महाराज तिथे गेले आणि त्यांनी पहिली भविष्यवाणी केली, जी भविष्यवाणी शेतकऱ्यांच्या पिकाच्या संदर्भात होती. कोणतं पीक चांगलं येणार आणि कोणत्या पिकाला चांगला भाव मिळणार नाही, कोणत्या पिकाला रोग येणार, याचीच ते पहिली भविष्यवाणी करणार होते. त्यानंतर दुसरी भविष्यवाणी अर्थव्यवस्थेची, तिसरी भविष्यवाणी देशाच्या सुरक्षिततेची, पण पाचवी भविष्यवाणी देशाला हादरा देणार होती, ती म्हणजे पृथ्वीचा विनाश. महाराज तिथे शांत पाऊल टाकत गेले. समोरून येणारा फ्लॅशलाईटचा उजेड त्या मातीच्या घटावर पडला आणि सर्वांचे श्वास रोखले गेले. सगळ्यात आधी नजर गेली ती 18 प्रकारच्या धान्यांवर. तिथे उपस्थित असणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं, कारण त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्या मातीत मांडलेल्या दाण्यांवर अवलंबून होता. महाराजांनी पाहिलं, कापूस आणि तांदळाचे दाणे आपल्या जागेवर ठाम होते, पण मुगाचे दाणे विखुरले होते. याचा अर्थ उत्पादन तर होईल, पण बाजारात काहीतरी मोठी उलथापालथ होईल. आता पहिली भविष्यवाणी मुगाच्या पिकाची झाली होती, पण आता दुसरी भविष्यवाणी एका धान्यावरून ते करणार होते. ते धान्य आणि देशाची सुरक्षा याचा संबंध होता. ते धान्य होतं करडीचं. करडीच्या धान्याची काय परिस्थिती रात्रीतून झाली होती ते ऐकून अक्षरशः संपूर्ण देश हादरणार होता. वातावरणातला तणाव वाढला जेव्हा महाराजांची नजर करडीवर पडली. संरक्षणाचे प्रतीक असलेली करडी घटाबाहेर विखुरलेली होती. याचा स्पष्ट अर्थ होता, देशाच्या सीमेवर रक्ताचे सडे सांडण्याची शक्यता आहे. शत्रू राष्ट्रांच्या हालचाली वाढणार आणि भारत युद्धाच्या उंबरठ्यावर उभा राहणार. हे विदारक सत्य त्या दाण्यांनी मांडलं होतं. देशाच्या सीमेवर हालचाली वाढणार हे समोर आलं होतं, पण आता तिसरी भविष्यवाणी ही देशाच्या राजाची म्हणजेच पंतप्रधानांची होती. या भविष्यवाणीमध्ये देशाच्या राजकारणात काय होणार, राजा तोच राहणार का बदलणार, याची परिस्थिती याच्यावरून समजणार होती. हीच तिसरी भविष्यवाणी जिने देशाच्या अनेक मंत्र्यांना धक्का पोहोचला. पण यानंतरची भविष्यवाणी जिने सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी आलं, जी 4 नंबरची भविष्यवाणी पुढची होणार आहे, ती होणार होती अर्थव्यवस्थेची. पण सध्याची जी भविष्यवाणी सुरू होती ती होती देशाच्या राजकारणातील. जेव्हा महाराजांनी पुढे झुकून घटाच्या मध्यभागी असलेला पानविडा आणि सुपारी पाहिली, लोकांच्या काळजाची धडधड वाढली होती. सुपारी आपल्या जागी होती, पण ती थोडी सुकलेली आणि कलेली दिसत होती. राजा कायम राहील, पण राजा तणावात असेल, हे वाक्य उच्चारताच लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. अंतर्गत बंडाळी, राजकीय अस्थिरता आणि विरोधकांचा वाढता दबाव यांमुळे सत्तेची गादी यंदा डळमळीत नसली तरी काट्यांची ठरेल हे नक्की झालं होतं. पुढचा टप्पा होता आर्थिक स्थितीचा. महाराजांनी जेव्हा करंजीकडे हात नेला तेव्हा सर्वांच्या नजरा तिथे खिळल्या. करंजी फुटलेली होती. हे पाहताच व्यापाऱ्यांचे चेहरे पांढरे पडले. करंजी फुटणे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट येणं. रुपयाची घसरण आणि वाढती महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असे संकेत तिथल्या शांततेतही ओरडून सांगत होते. आता वेळ होती त्या 4 मातीच्या ढेकळांची. पावसाचा अंदाज शेतकऱ्याला रडवणार की हसवणार. वातावरण आता अधिकच भावनिक झालं होतं. कित्येक शेतकऱ्यांनी हात जोडून निसर्गाकडे साकडं घातलं होतं. महाराजांनी पहिल्या ढेकळाला स्पर्श केला. जून महिना. ते ढेकूळ कोरडं होतं. सुरुवात कठीण आहे, महाराज पुटपुटले. जुलैच्या ढेकळावर पाण्याची घागर थोडी कल्ली होती, म्हणजे तिथे पाऊस मध्यम असेल. पण जेव्हा नजर ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या ढेकळांवर गेली तेव्हा मात्र अंगावर काटा आला. त्या 2 महिन्यांच्या ढेकळांनी असा कोणता इशारा दिला की अख्खा महाराष्ट्र हादरला. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या ढेकळांवर पाण्याचे ओघळ स्पष्ट दिसत होते. अतिवृष्टी, महापूर, जलप्रलय हे शब्द ऐकताच तिथे उभ्या असलेल्या एका तरुण शेतकऱ्याच्या हातातील पिशवी गळून पडली. पावसाचा 3रा आणि 4था महिना इतका भयानक असेल की नद्या आपली पातळी सोडतील. उभ्या पिकांचं नुकसान डोळ्या दिखत होईल. निसर्ग यंदा कोपणार आहे हे त्या भिजलेल्या मातीने सिद्ध केलं होतं. पण या सगळ्याहून भयानक काहीतरी घडणार होतं, जी गोष्ट पाहून नुसता भारतच नाही तर जगाच्या काळजात धस्स झालं. सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे पुरी. पुरी म्हणजे आपली ही वसुंधरा, आपली पृथ्वी. गेल्या 350 वर्षांच्या इतिहासात असे काहीच क्षण आले असतील जेव्हा पुरी गायब झाली असेल. महाराजांनी घटावरची साल काढली, सर्व धान्य बाजूला केलं, पण तिथे पुरी नव्हतीच, ती गायब झाली होती. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. पुरी गायब होण्याचा नेमका अर्थ काय? पृथ्वीवर खरंच कोणतं मोठं संकट येणार आहे? जेव्हा भेंडवळच्या घटातून पुरी गायब होते तेव्हा त्याचा अर्थ असतो पृथ्वीवर महासंकट. हे संकट नैसर्गिक असू शकतं किंवा मानवनिर्मित,
जगात सुरू असलेले युद्ध, अण्वस्त्रांची भीती आणि निसर्गाचा बिघडलेला समतोल यामुळे जग एका मोठ्या विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे, हेच यातून स्पष्ट झालं. लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, जणू काही काळ थांबला होता. मित्रांनो, आता आपण जे ऐकलं ते खरंच अंगावर का ताणणार आहे. भेंडवळची ही घट मांडणे म्हणजे केवळ एक जुनी परंपरा नाही, तर तो आपल्या मातीचा, निसर्गाचा आणि वारशाचा एक आरसा आहे. पण या वर्षीचे संकेत मिळाले ते पाहता मन सुन्न होतंय. कधी कधी वाटतं हे खरं सगळं असेल का? पण जेव्हा 350 वर्षांचा इतिहास पाहतो तेव्हा या मांडणीने दिलेले संकेत 99% खरे ठरले आहे. मग ती अतिवृष्टी असो किंवा राजकारणातील उलथापालथ. पण यावेळेस थेट पृथ्वीच्या विनाशाचे आणि पुरी गायब होण्याचे संकेत मिळालेत. ह्या ऐकून खरंच भीती वाटते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश कोणालाही घाबरवणं हा मुळीच नाही. हे लक्षात ठेवा की ही केवळ एक शक्यता आहे. निसर्ग आपल्याला इशारा देत असतो जेणेकरून आपण सावध व्हावं. जर पावसाचं भाकीत अतिवृष्टीचं असेल तर आपण आतापासूनच आपल्या शेतीचं नियोजन कसं करू शकतो. जर मंदीचे संकेत असतील तर आपण आपले आर्थिक व्यवहार कसं सावरू शकतो यावर आपण विचार करायला हवा. बुलढाण्यातल्या ते शेतात जेव्हा हजारो शेतकरी आशेने डोळे लावून बसले होते तेव्हा त्यांच्या मनातील धडधड मी समजू शकते. कारण शेवटी आपला हा देश शेतीवर अवलंबून आहे. राजकारण येईल आणि जाईल, पण जो निसर्गाचा कोप या भागीतातून दिसतोय तो टाळण्यासाठी कदाचित आपल्याला निसर्गाकडे परत वळावं लागेल असं वाटतंय. पण तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला काय वाटतंय? गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे निसर्गाचं चक्र बदलले, अवकाळी पाऊस येतोय, कडक उन्हाळा जाणवतोय, हे पाहता भेंडवळची ही घट मांडणी आपल्याला भविष्यातल्या मोठ्या संकटाची पूर्वसूचना तर देत नाहीये ना? तुमच्या भागात सध्या पावसाची आणि शेतीची परिस्थिती काय आहे आणि या धक्कादायक भाकिताबद्दल तुमचं प्रामाणिक मत काय आहे? तुम्हाला वाटतं का की आपण अजूनही निसर्गाला सावरू शकतो? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमची प्रत्येक कमेंट ही केवळ एक प्रतिक्रिया नाही, तर एका शेतकऱ्याची किंवा एक जागरूक नागरिकाची भावना आहे. आपण चर्चा करूया, एकमेकांना धीर देऊया, कारण संकट कितीही मोठं असलं तरी शेवटी माणुसकी आणि एकजूटच आपल्याला त्यातून बाहेर काढू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून तेही सावध होतील. पण पुन्हा एकदा सांगते, ही केवळ एक शक्यता आहे. त्यामुळे घाबरून न जाता विचारपूर्वक पाऊल उचला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.